आचाराची असेल, ही कोणाला शिल्लक आहे का? मी एका पक्षाला बोलत नाही, मी सगळ्यांनाच लागू आहे, आमच्यासहित सगळ्यांना लागू आहे या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून आत्ताच्या घडीला अशी परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झाली. आता आम्ही महानगरपालिकेचे बघतोय फॉर्म आलेले, कोणताही उमेदवार ठाम नाही आहे आणि कोणताही नेता ठाम नाही. नेता ठाम नाही म्हणजे नेते ठाम आहे, पण तू उमेदवार, एकेका उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीकडे फॉर्म भरला, याच उमेदवारांना शिंदेंच्या सेनेकडे फॉर्म भरला, याच उमेदवारानं आमच्याकडे फॉर्म भरला. मी याच्याकडे सहज याद्या सगळ्या पक्षाच्या मी बघितल्या, तर जवळपास 25% फॉर्म हे इकडं पण इकडं पण इकडं पण, अशी हिंमत कधी कोणाची होत नव्हती कार्यकर्त्यांची. पण आता ही हिंमत कार्यकर्त्यांची झालेली आहे, हे आपण कबूल केलं पाहिजे. मला असं वाटतं हे नैतिकतेत कुठंच बसत नाही. आणि म्हणून संजय राऊत साहेब जे बोलले, वाटतं ते महत्त्वाचं वाक्य ते बोललेले आहेत. केशवजी, अंबादास दानवेंनी अगदी दिलखुलासपणे काही गोष्टी कबूल केल्या. एक मतदार म्हणून किंवा एक भाजपसारख्या एखाद्या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून मला तर वाटतं पहिल्यांदा तुम्हाला हाच मला प्रश्न विचारावासा वाटतो. जेव्हा देवयानी फरांदेंसारखी व्यक्ती, आमदार असलेली व्यक्ती जेव्हा प्रश्न उपस्थित करते, काल जोपर्यंत जी माणसं नृत्य करत होती, पेढे भरवत होती एकमेकांना, त्यांना पक्षात घ्यायचं, तुम्हाला प्रश्न पडतो तसाच? नाही, याची 2-3 भागामध्ये उत्तरं प्रामुख्याने आपल्याला द्यावी लागतील. एक आहे ते एक प्रकारचं वैचारिक आणि मेरिटवर ज्याला उत्तर म्हणता येईल, की एकूण महानगरपालिका निवडणुका आहेत आणि ज्या पद्धतीचं एकूण महाराष्ट्रातलं वातावरण सध्या झालंय, त्यामुळे स्वाभाविकपणे कार्यकर्त्यांची मानसिकता आणि एक 8-10 वर्षानंतर होत असलेल्या निवडणुका, याच्यानंतर पुढच्या काळामध्ये पुन्हा 5 वर्षांनी पुन्हा डिलिमिटेशन किंवा अन्य नवीन वॉर्डाची रचना झाली तर पुन्हा ती संधी, म्हणजे एकतर 10 वर्षापासून कार्यकर्ते जवळपास निवडणुका अभावी वंचित आहेत. त्यामुळे एक प्रकारे कार्यकर्त्यांची प्रचंड इच्छाशक्ती, आणि त्यामुळे महायुतीत सुद्धा ज्यावेळी नगरपालिका निवडणुकींना इच्छा असूनही नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीतल्या पक्षांना युती करता आली नाही. अनेक ठिकाणी त्याचं कारणच हे होतं की कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी इच्छाशक्ती, प्रचंड मोठा आग्रह हा त्यातला होता. तुम्ही म्हणता असं 25% कार्यकर्ते असतीलही, पण सगळ्यात आता प्रामाणिकपणे मी तुम्हाला खरंच सांगतो, मला या विषयात राजकारण करायचं नाहीये, पण या विषयातलं एक महाराष्ट्रातलं राजकारण बिघडायला सुरुवात झाली कुठून? आज कार्यकर्ते, मला अंबादास दानवे म्हणाले की 25% कार्यकर्ते हे एक प्रकारे सर्व राजकीय पक्षामध्ये फॉर्म टाकून तयार आहेत, जिथून मिळेल तिथून लढायचं. पण आणि हे नैतिकतेला अनुकूल नाही असं त्यांचं म्हणणं होतं, आणि मी त्यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे की हे नैतिकतेला अनुकूल नाहीये. पण मग या ठिकाणी त्यांच्यासमोर नैतिकता ठेवण्याचं काम कुणाचं होतं? त्यांच्यासमोर नैतिकता ठेवण्याचं काम आपल्या नेत्यांचं होतं. जे नेते महाराष्ट्र नेतृत्व करतात ते त्यांचं काम होतं की नैतिकता पाळली पाहिजे. आणि मला संजय राऊतांचं उदाहरण, संजय राऊत म्हणाले की कुणाला निर्लज्ज म्हणायचं, मला सांगावं असं वाटतं की जे पेरलं तेच उगवतं संजय राऊतची. मी क्षमा करा, मला राजकारण करायचं नाही, मी फक्त फॅक्च्युअल घटना मांडणार आहे. आणि अंबादास दानवे जे म्हणतात त्या मताशी मी पूर्ण सहमत आहे की एकूण सगळ्यांनी या पक्षाचा, या पद्धतीचा विचार करण्याची गरज आहे. मुळामध्ये असं आहे की आतापर्यंतच्या राजकारणामध्ये या विषयामध्ये पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे हॅलो, बोला बोला बोला, केशवजी ऐकू येते, केशवजी ऐकू येते. हा सॉरी, मी प्रवासात आहे त्यामुळे हे झालं कॅमेरा. या सगळ्या प्रवासामध्ये, या सगळ्या मांडणीमध्ये 2019 या सालाला आपल्याला महत्व द्यावं लागेल. ते साल म्हणजे ज्यावेळी महायुतीमध्ये निवडून येऊन सुद्धा उद्धव ठाकरे हे काँग्रेस सोडून गेले. हे आपल्याला वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, ही गोष्ट आपल्याला नाकारून चालणार नाही. त्यामुळे या गोष्टींचा प्रामुख्याने आपल्याला विचार करावा लागेल. कार्यकर्त्यांसमोर आदर्श म्हणून ज्यावेळी आम्ही आणतो त्यावेळी नेते कसे वागले हे कार्यकर्ते नेत्यांचंच अनुकरण करत असतात. काल राज ठाकरेंच्या आनंद तुम्हाला झाला, मान्य आहे, राज ठाकरे आणि हे एकत्र आले, हा आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे आनंदाच्या क्षणामध्ये ते पेढे भरत होते, पण मुळामध्ये राज ठाकरे बाहेर का गेले? राज ठाकरेंना बाहेर कोणी काढलं? जरी आपल्याला असं वाटतं की आपली स्मरणशक्ती ही कमी आहे, तरी सुद्धा कार्यकर्त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. आज ती वेळ आली कुणामुळे? ती वेळ कशामुळे आली? जसा काल आनंद व्यक्त करताना पेढे, आणि चौथा मुद्दा, भारतीय जनता पार्टी, होय भारतीय जनता पार्टीला दरवाजे नाहीत, मी मोकळेपणाने सांगतो, त्यात काही गैर नाहीये की भारतीय जनता, शेवटी राजकीय पक्ष हा समाजाचा पक्ष असतो. राजकीय पक्ष ज्या मुद्द्यावरती, ज्या विचारांवरती पुढे चाललेला असतो, त्या विचाराला लोक समोर येऊन
जोडले जात असतात आणि ते लोक जोडली जात असताना त्यांना तुम्ही येऊ नका असं म्हणण्याचं धाडं, असं म्हणण्याचं पाप हे भारतीय जनता पार्टी नक्कीच करणार नाही.